अनेक इन्व्हेस्टरचे पोर्टफोलिओ हे रेड असतात. कधी कधी अनेकांना असंही वाटतं की हे पोर्टफोलिओ कधी ग्रीन होतील की नाही. म्हणजे लोकांचे पोर्टफोलिओ ग्रीन आहेत परंतु आपलाच रेड का? नक्की आपण घेतलेले स्टॉक्स का पडतायत? बरोबर ना? तुमच्या बाबतीतही असंच झालंय. जर झालं असेल तर कमेंटमध्ये यस नक्की लिहा. मित्रांनो, असं होण्याचं सर्वात मेन कारण असतं स्टॉकची खरेदी योग्य वेळी योग्य व्हॅल्यूवर न करणे. आता इथे स्टॉक प्राइस व स्टॉक व्हॅल्यू यात खूप फरक आहे बरं का. आज तुमचा पोर्टफोलिओ ग्रीन कसा करायचा यासाठी काही सोप्या गोष्टी मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याशिवाय याच व्हिडिओचा दुसरा पार्टही लवकरच या चॅनलवर पब्लिश होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. मित्रांनो, 10,000 प्राइस असलेला स्टॉक व 100 रुपये प्राइस असलेला स्टॉक यात महागडा स्टॉक कोणता? फक्त प्राइस पाहिली तर 10,000 रुपये प्राइस असलेला स्टॉक महाग वाटेल, पण 100 रुपये प्राइस असलेला स्टॉक स्वस्त वाटेल. आता समजा 10,000 प्राइस असलेला स्टॉक अनेक वर्ष वाढलाच नाही तर, व 100 रुपये प्राइस असलेला स्टॉक अगदी 10 रुपयांनी वाढला तर? अवघड आहे ना गणित जरा. परंतु हे गणित ज्यांना समजतं ते स्टॉकचे मूल्य ओळखून योग्य वेळी खरेदी करतात व यशस्वी इन्व्हेस्टर्स बनतात. परंतु स्टॉकचे मूल्य ओळखण्यासाठी तुम्हाला काही रेशोंचा, मेट्रिक्सचा अभ्यास करावा लागतो. ते रेशो, मेट्रिक्स कोणते हे आज आपण पाहूयात. फ्री कॅश फ्लो. कंपनीकडे किती फ्री कॅश फ्लो आहे हे प्रचंड महत्त्वाचे आहे. फ्री कॅश फ्लो ही एक अशी अमाऊंट असते जी इन्कममधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस व कॅपिटल एक्सपेन्सेस वजा केल्यावर येते. कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे असे खर्च जे दीर्घकाळ टिकणाऱ्या ॲसेटच्या खरेदी व मेंटेनन्ससाठी वापरले जातात. तर ऑपरेटिंग कॅपिटल हे असे कॅपिटल असते जे डे टू डे खर्चासाठी वापरले जाते. ऑपरेटिंग कॅपिटलमध्ये खास करून रेंट, सॅलरी अशा गोष्टी येतात. एक उदाहरण घेऊयात. एक हॉटेल आहे, त्यात नवीन टेबल, कॉफी मशीन घेण्यासाठी तसेच हॉटेलची इंटिरियर डिझाईनसाठी जो खर्च येतो तो असतो कॅपिटल एक्सपेन्सेस. त्या हॉटेलचा रेंट किंवा कर्मचाऱ्यांचा पगार, कर्मचाऱ्यांना ट्रिपवर नेणे, त्यांना बोनस देणे यासाठी जो खर्च होतो त्याला म्हणतात ऑपरेटिंग कॅपिटल. फ्री कॅश फ्लो हा अनेक तज्ज्ञ महत्त्वाचा फॅक्टर मानतात, कारण याच पैशातून कंपनी कर्ज फेडू शकते, शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देऊ शकते, संधी असेल तर नवीन कंपनी खरेदी करू शकते किंवा स्टॉक बायबॅक करू शकते. मित्रांनो, पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. पैसा आणि चार्टियन्सच्या पहिल्या वर्कशॉपला आपण भरभरून प्रतिसाद दिला. आता दुसरे वर्कशॉप मे महिन्यात होत आहे. या वर्कशॉपमध्ये आम्ही तुम्हाला ट्रेडिंग बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवणार आहोत. त्यात बेसिकचे 3, ॲडव्हान्सचे 8 व सायकोलॉजीवर 1 असे 12 सेशन्स होणार आहेत. ट्रेडिंग सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, इंट्राडे सेटअप, 2 स्क्रीनर असं बरंच काही देणार आहोत. या कोर्सची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की पहा. आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. EPS रेशो. EPS रेशोमधील प्रत्येक अक्षर वेगवेगळं करून अर्थ समजून घेऊयात. यात E अक्षराचा अर्थ आहे अर्निंग, P अक्षराचा अर्थ आहे पर अर्थात प्रत्येक, व S अक्षराचा अर्थ आहे शेअर. EPS म्हणजे थोडक्यात काय तर कंपनी प्रत्येक शेअर मागे असलेली कमाई. यातून एक प्रकारे आपल्याला अगदी मायनर लेवलला अर्थात प्रत्येक शेअर मागे कंपनी खरोखर किती रुपये कमवते याचा अंदाज येतो. EPS कॅल्क्युलेट करण्याचा एक सोपा फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्ही कंपनीच्या निव्वळ नफ्याला कंपनीच्या एकूण शेअर्सने भागता तेव्हा जो आकडा येतो त्याला EPS असे म्हणतात. समजा ABC कंपनी वर्षाकाठी 5,000 रुपये कमवते व कंपनीच्या एकूण शेअरची संख्या 1,000 रुपये आहे. याचा अर्थ 5,000 भागिले 1,000 बरोबर 5, म्हणजे कंपनी प्रत्येक शेअर मागे 5 रुपये कमवते आणि कंपनीचा EPS रेशो 5 रुपये आहे. कंपनीचा EPS हा त्या वर्षापुरता मर्यादित असतो. काही कंपन्यांचा EPS निगेटिव्हमध्ये येतो, याचा अर्थ त्या कंपन्या लॉस मेकिंग असतात. EPSची तुलना करताना शक्यतो त्या कंपनीच्या सेक्टर EPS बरोबर केली जाते, तर तुम्हाला चित्र चांगले क्लिअर होते. तसेच इतर कंपन्यांची तुलना करताना तुम्हाला EPS चांगलाच कामात येतो. PE रेशो. आपण EPS रेशो म्हणजे काय ते पाहिले. यातून आपण प्रॉफिटेबल कंपनीत पैसे कसे लावायचे हे माहीत करून घेतले. आता आपण ज्या कंपनीत पैसे लावणार आहोत त्या स्टॉकचे मूल्य खरोखर योग्य आहे का हे पाहणे गरजेचे असते. यासाठी PE रेशो प्रचंड गरजेचा असतो. यातून आपल्याला तो स्टॉक खरेदी करण्यासाठी स्वस्त आहे की महाग हे समजते. अनेक इन्व्हेस्टर स्टॉक खरेदी करताना PE रेशो आवर्जून पाहतात. PE रेशो कसा कॅल्क्युलेट करतात ते पाहूयात. याच शेअरच्या किमतीला EPSने भागले की जो आकडा येतो त्याला PE रेशो असे म्हटले जाते. समजा XYZ कंपनीच्या स्टॉकची किंमत 70 रुपये आहे व कंपनीचा EPS 10 रुपये आहे. अशा वेळी 70 भागिले 10 म्हणजे 7 हा कंपनीचा PE रेशो येतो. याचा अर्थ थोडक्यात काय तर कंपनी 1 रुपया मिळवण्यासाठी 7 रुपये इन्व्हेस्ट करते. ज्या कंपनीचा PE जास्त असतो त्या कंपनीच्या स्टॉकला ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतात.
तर ज्यांचा पीई रेशो कमी असतो त्यांना अंडर व्हॅल्यूड स्टॉक म्हणतात. कोणताही हुशार इन्व्हेस्टर हा एका कंपनीच्या पीईची तुलना दुसऱ्या कंपनीच्या पीईशी करताना दोन्ही कंपन्या एकाच सेक्टरमधील निवडतो. समजा तुम्ही फार्मा सेक्टरमधील एखाद्या कंपनीचा पीई रेशो पाहताय तर त्याच्याशी तुलना करताना तुम्ही दुसरी कंपनी त्या क्षेत्रातली घेतली पाहिजे. कंपनीच्या स्टॉकची प्राइस सतत बदलत असल्यामुळं पीई रेशो देखील सतत बदलत असतो. डेट टू इक्विटी रेशो हे कॉर्पोरेट फायनान्समधील एक महत्त्वाचे मॅट्रिक आहे. या रेशोमध्ये कंपनीच्या एकूण अर्थात डेटला तिच्या शेअर होल्डर्सकडे असणाऱ्या इक्विटीने भागले जाते. शेअर होल्डर्सची इक्विटी मिळवण्यासाठी आपल्याला कंपनीच्या एकूण ॲसेट्समधून तिच्या लायबिलिटीज वजा कराव्या लागतील. या वजाबाकीनंतर जी व्हॅल्यू येईल तिला नेट ॲसेट्स असे देखील म्हणतात. म्हणजेच हा फॉर्म्युला आपण कंपनीच्या एकूण लायबिलिटीज भागिले नेट ॲसेट्स असा देखील घेऊ शकतो. यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. समजा TCSची शेअर होल्डर्स इक्विटी 1,50,000 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या एकूण लायबिलिटीज 50,000 कोटी इतक्या आहेत. तर या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 50,000 भागिले 1,50,000 म्हणजे 0.33 इतका होईल. कंपनी तिच्या नेट ॲसेट्सच्या तुलनेत किती कर्ज घेतले आहे ते आपल्याला या रेशोवरून कळते. याबरोबर कंपनी आपल्या ऑपरेशन्स चालवण्यासाठी डेटवर किती अवलंबून आहे हे देखील कळते. त्यामुळे मोठे इन्व्हेस्टर्स आणि ॲनालिस्ट गुंतवणूक करताना हा रेशो काळजीपूर्वक बघतात. डेट टू इक्विटी रेशो जितका कमी तितका चांगला. आयडियली हा रेशो 1 पेक्षा कमी असला पाहिजे. 1 पेक्षा कमी रेशो असं दर्शवतो की कंपनीवर असणारी डेट ही तिच्या शेअर होल्डर्सच्या फंडपेक्षा कमी आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कंपनी तिच्यावरील कर्ज नक्कीच परत करू शकते. कोणत्याही कंपनीच्या डेट टू इक्विटी रेशोची तुलना त्याच सेक्टरमधील कंपनीशी केली पाहिजे. हा रेशो देखील शेअर होल्डर्सच्या इक्विटीशी संबंधित आहे. शेअर होल्डर्सच्या इक्विटीलाच कंपनीचे नेट ॲसेट्स म्हणतात. हे आपण मागील रेशोमध्ये पाहिले आहे. कंपनीच्या नेट इन्कमला तिच्या ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटीने भागल्यास आपल्याला कंपनीचा ROE मिळतो. यालाच रिटर्न ऑन नेट ॲसेट्स असे देखील म्हणतात. हा रिटर्न एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी कॅल्क्युलेट केला जातो. कंपनीचे नेट इन्कम म्हणजेच तिचा एकूण रेव्हेन्यू वजा एकूण खर्च. समजा ITC या कंपनीच्या मागील 12 महिन्यांचा नेट इन्कम 10,000 कोटी रुपये इतका आहे आणि याच कालावधीत त्यांचे नेट ॲसेट्स 80,000 कोटी रुपये इतके आहेत. तर त्यांचा ROE मागील 1 वर्षात 0.1875 अर्थात 18.75% इतका आहे. कंपनी नफा मिळवण्यामध्ये किती कार्यक्षम आहे ते या मॅट्रिकवरून समजते. जेवढा जास्त ROE तेवढी ती कंपनी जास्त इन्कम मिळवते असे समजले जाते. प्रत्येक सेक्टरनुसार कंपनीचा ROE वेगवेगळा असतो. एखाद्या कंपनीचा ROE चांगला आहे की नाही हे त्याच सेक्टरमधील इतर कंपन्यांची तुलना करून समजते. या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे 5 रेशो अथवा मॅट्रिक्स तुम्हाला समजले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कोणताही स्टॉक निवडताना तुम्ही हे 5 रेशो पाहिलेच पाहिजेत. तसेच त्या स्टॉकच्या सेक्टरमधील इतर कंपन्यांबरोबर त्याची तुलना केली पाहिजे. या 5 रेशोंव्यतिरिक्त तुम्ही इतर रेशो देखील नक्की चेक करू शकता. तुम्हाला जर आणखी कुठले रेशो डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स आला तर आम्ही या व्हिडिओचा दुसरा भाग देखील बनवू. शेअर मार्केटवरील असाच कंटेंट तुम्हाला सातत्याने हवा असल्यास पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.